आय डोंट नो हे डुबुक वड्याचं कारण माझ्याकडून कसं काय फेल गेलं. मी फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं असं. बट काय माहीत काय गलती झाली. त्यानंतर संध्याकाळी आम्ही आवरून दोघं पण गेलो होतो मार्केटला. कारण मम्मीकडचे जे कपडे आहेत ते बाकी राहिले होते. तर मग ते तर घ्यायचं झालेच. मग आम्ही दोघं आज वेळ काढून गेलो आणि ते कपडेसुद्धा घेऊन टाकले. तर हे बघा, हे असे काहीसे कपडे घेतले आहेत त्यांच्या चॉईसने. त्यानंतर नेक्स्ट डे मला मिस्टर कामाला गेल्यावरती एक व्हिडिओ क्लिप पाठवली. जेव्हा मी ओपन करून ती पाहिली, तेव्हा मला त्यामध्ये समजलं, की इथे एक खारुताई आहे, जी इथे मस्त आंबा खाते आहे. सो स्वीट ना. मलाही असं बघून फर्स्ट टाईम आश्चर्य वाटलं होतं, की "अरे बापरे! असं पण असतं काय?" त्याच्यानंतर पुन्हा हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. आम्ही निघालो होतो आई-बाबांकडे जाण्यासाठी, कारण आमचा इकडे सेकंड धोंडा होता. तर इथे जाता-जाता आम्ही गाडी वॉशला दिली आणि आज चुकूनच मी निघताना स्कार्फ घ्यायची विसरून गेले आणि तेही एवढ्या भयानक उन्हामध्ये. पण माझं नशीब चांगलं असं, की आज ऊन सावली असा काही खेळ चालू होता. त्यानंतर तरी पण शेवटी उन्हामध्ये पडलेलं डोकं हे दुखणं तर मॅन्डेटरी आहेच. त्यानंतर आम्ही बदलापूरला पोहोचलो आणि तिकडे शॉपमध्ये गेल्यावरती मिस्टरांचे कपडे बघणं चालू होतं. तर त्यानंतर ते चॉईस करत होते. भरपूर काही त्यांना कलेक्शन्स दाखवले गेले. तर त्यातलं त्यांनी काही चॉईस केले कपडे. तोपर्यंत आई-बाबासुद्धा आले होते. मग इथे साड्यांच्या दुकानामध्ये गेलो आणि मलासुद्धा साड्या बघितल्या आणि त्यातली मी साडीसुद्धा घेऊन आलो. मग घरी आले, इथे चिकन, भात सगळं रेडी होतं. फक्त चपात्या बाकी होत्या. आईला मी म्हणाले, की "आई मला दे, मी करते." पण आई मला बोलली, "नको बाळा राहू दे, मी करून घेईल." त्यानंतर बोलता-बोलता मीही चपात्या भाजून घेतल्या. नंतर जेवण करून मस्त आराम केला आणि सर्वांना बाय करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. त्यानंतर मग मिस्टर मला बोलले, "घरी जाऊन काय करायचं?" तर मी म्हणलं, "काय करणार?" तर मला बोलले, "चल आपण बाहेर जेवायला जाऊ." मग आम्ही दोघांचा मस्त विचार एक झाला आणि आम्ही जेवायला गेलो. इथे मस्त तंदुरी आणि छान अशी चिकन बिर्याणी आम्ही खाल्ली आणि त्यानंतर मिस्टर मला बोलले, "इथे एवढं खाल्लंच आहे, तर थोडंसं आपण फालुदासुद्धा खाऊन घेऊ." म्हटलं, "ठीक आहे." मग आम्ही इथे आलो फालुदा खाण्यासाठी. त्यांचं चॉकलेट आणि माझं बटरस्कॉच असं फ्लेवर होते आणि खरंच खूप छान असं इथलं आईस्क्रीम. त्यानंतर घरी आलो आणि मस्त अंघोळ वगैरे केली. दिवसभर खरंच खूप दमलं होतं म्हणून लगेच झोपून गेलो. तर मग तुम्हाला कपडे दाखवते. हे बाबांनी कपडे घेतले आहेत शर्ट, पॅन्ट आणि ही आहे माझी साडी. साडीमध्ये तिथे मला काय असे न्यू कलेक्शन्स दिसले नाही. त्यातल्या त्यात मला ही एक आवडली होती, कारण असा कलर माझ्याकडे नव्हता. मग ही साडी घेतली मी. तर छान वाटली मला म्हणून आणि येताना सोबत आईने इडलीचं पीठ आणि आंबेसुद्धा दिलं होतं आणि चिकन